मित्रांनो, वटपौर्णिमेचा असा प्रोफेशनल बॅनर डिझाईन तुम्ही काही मिनिटांमध्ये फोटोशॉपमध्ये तयार करू शकता। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दोन्ही प्रीमियम डिझाईन स्टेप बाय स्टेप बनवून दाखवणार आहे। त्यासोबत एडिटेबल पीएचडी, पीएलपी आणि सर्व पीएनजी देखील मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला यायचं आपल्या फोटोशॉपमध्ये आल्यानंतर या प्रकारचे दोन पीएचडी फाइल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। हे दोन्ही पीएचडी फाइल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। या फाईलचा पासवर्ड जो आहे तुम्हाला इथे भेटून जाईल। सर्वात आधी आपण समजून घेऊया की कशा प्रकारे मी ह्या फाइल्स क्रिएट केलेल्या आहेत। जर मित्रांनो तुम्ही कोणी चॅनलवर जर नवीन असाल, जर कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की अशा भन्नाट ट्युटोरियल मी तुमच्यासाठी घेत येऊन राहील। तर आपल्या चॅनलवरती अजून एक ट्युटोरियल अपलोड झालेला आहे, जसे की मंथली पॅकेज बॅनर डिझाईन कसे क्रिएट करायचे मी तुम्हाला डिटेल्समध्ये क्रिएट करून दाखवलेलं आहे। जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवरती हे ट्युटोरियल पाहू शकता। खूप सुंदर आणि भारी डिझाईन झालेली आहे। यासोबत या फाईलची पीएलपी असेल, पीएचडी असेल, मटेरियल असेल, मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। जाऊन नक्की हे ट्युटोरियल तुम्ही पहा। तर या डिझाईन विषयी मी तुम्हाला थोडंसं डीप मध्ये सांगतो। सुरुवातीच्या लेअर पासून तर एंडिंगच्या लेअर पर्यंत तुम्हाला पूर्ण ट्युटोरियल जे आहे पाहायचं आहे। तर या डिझाईन मध्ये मी काय केलेलं आहे, कलर कॉम्बिनेशन केले। आता कलर कॉम्बिनेशन कशावरून केले मी प्रत्येक डिझाईन मध्ये सांगतो तुम्हाला, की कलर हंट वरून जाऊन किंवा कलर्स यासारखे 3-4 वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरून जाऊन तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन करू शकता। त्या डिझाईन मध्ये मी तुम्हाला डीप मध्ये सुरुवातीच्या लेअर पासून तर एंडिंगच्या लेअर पर्यंत तुम्हाला मी सर्व डिटेल्स मध्ये सांगतो की मी डिझाईन कशा प्रकारे क्रिएट केलेली आहे। तर सुरुवातीला या इमेजची मी साईज तुम्हाला सांगतो। इमेज मध्ये जाऊन इमेज साईज तुम्ही इथे क्लिक करायचे 8x10 आणि 250 रिझोल्यूशन या प्रकारची साईज आपली आहे। आता मी एंडिंगच्या लेअरला येतो। एंडिंगच्या लेअरला मी तुम्हाला दाखवतो की सर्वात आधी मी असं क्लाउडचं एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे। हे तुम्ही फ्रीबी करून सिंपल ॲड करू शकता। नंतर एक शेप ॲड केलेला आहे। आता या शेपमध्ये काय काय इफेक्ट दिले किंवा हे कुठून डाउनलोड करायचं मी तुम्हाला सांगतो। हा शेप तुम्ही पीएनजी ट्री वरून डाउनलोड करू शकता। सिंपल पेपर कटिंग इफेक्ट असं म्हणून टाकलं तरी तुम्हाला तो सिंपल भेटून जाईल, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी ते हे दिलेलं आहे, जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। ठीक आहे। आता यामध्ये बघा काय काय इफेक्ट मी ॲड केलेला आहे। आता सिंपल आहे, पहिला मी शेप ॲड केला, त्याला थोडासा डाऊन साईडला काय केलेलं आहे, इनर शॅडो दिलेला आहे। आता इनर शॅडो तुम्हाला इथं डबल क्लिक केलं तर तुम्हाला मी याची सेटिंग दाखवतो कशा प्रकारे -90 डिग्री मध्ये मी इनर शॅडो दिलेला आहे। नॉर्मल मध्ये ठेवलेला आहे, ब्लेंडिंग मोड याचा ऑपेसिटी कमी केलेली आहे, साईज एकदम मीडियम ठेवलेली आहे आणि डिस्टन्स जे कमी ठेवलेला आहे। डिस्टन्समध्ये एकदम कमी ठेवायचं तुम्हाला आणि याची ऑपेसिटी कमी करायची आणि ब्लॅक कलरमध्येच तुम्हाला इनर शॅडो द्यायचा आहे। आता यामध्ये एक ग्रीन कलर ॲड केला। ठीक आहे, ग्रीन कलर ॲड करून परत एक बॅकग्राऊंड ॲड केला अशा प्रकारे ग्रीन। तर हू सॅच्युरेशन मी इथे ॲड केलं आणि हू सॅच्युरेशन जे आहे ते मी डिफरंट कलरमध्ये ॲड केलेलं आहे। ठीक आहे, ग्रीन कलरमध्ये मी डिझाईन क्रिएट केलेले नाही आहे। इथे काय केलेलं आहे, मी एक हू सॅच्युरेशनचा इफेक्ट दिलेला आहे। आता या डिझाईनमध्ये एक वटपौर्णिमे असं नाव टेक्स्ट ते ॲड केलेलं आहे। ही टेक्स्ट किंवा ही फॉन्ट जी आहे हे इन्फिनिटी 13 नावाची फॉन्ट आहे। आता यामध्ये इफेक्ट काय काय दिलेलं आहे, इफेक्ट फक्त मी ग्रेडियंट आणि ड्रॉप शॅडोचा इफेक्ट इथे अप्लाय केलेला आहे। आता हे सर्व ग्रेडियंट वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, याची सेपरेट मी लिंक दिलेली आहे। ऑल ग्रेडियंट सर्व मी ग्रेडियंट इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, जाऊन तुम्ही डाउनलोड करा। ड्रॉप शॅडो कशा प्रकारे दिलाय तुम्ही पाहू शकता। इथे मी कोणताही ब्लेंडिंग मोड दिलेला नाही आहे, नॉर्मल ठेवलेला आहे आणि हा जो रेड कलर दिलेला आहे तो एकदम लाईट कलर मध्ये दिलेला आहे, कारण की तो दिसायला पाहिजे। ठीक आहे, डिस्टन्स या प्रकारे दिलाय। स्पीड जी आहे थोडंसं म्हणजे फुल 100% याची वाढवलेली आहे। साईज मी इथं 9% ठेवलेली आहे। बाकी खाली क्वालिटी मध्ये काही तुम्हाला इफेक्ट वगैरे ऍड करायचा गरज नाही। आणि यानंतर ट्री ऍड केलेला आहे। आता हे ट्री मी गुगलवरून ऍड केलेलं आहे। गुगलवरून तुम्हाला हमखास खूप सारे असे ट्रीज तुम्हाला भेटून जातील वटपौर्णिमेचे। त्या ट्रीला काय इफेक्ट दिले मी प्रत्येकी ग्रुप वाईज इथे फोल्डर बनवून ठेवलेले आहे, तुम्ही ओपन करा। आता ट्रीच्या बॅक साईडला एक लेन्स ऍड केलेली आहे। लेन्सला मी नॉर्मल स्क्रीन मध्ये इफेक्ट दिलेला आहे, म्हणजे ब्लेंडिंग मोड, आणि ट्रीला इथं शॅडोज पण दिलेली आहे। ट्रीला एक सिंपल इनर शॅडो म्हणून इफेक्ट आणि येलो मध्ये इफेक्ट दिले आहे, जसे की बॅक साईडला तो मॅचिंग होईल यासाठी मी काय केलेलं आहे, इथे इनर शॅडो दिलेला आहे। आता लीफ म्हणा किंवा झाडाची पाने म्हणू शकता तुम्ही, अशा प्रकारे दोन्ही साईडने एक लीफ वगैरे ऍड केलेले आहे। हे तुम्हाला मी इथे इरेज केलेले आहे। नॉर्मली तुम्हाला जर डिलीट केलं तर अशा प्रकारे भरपूर असे लीफ वगैरे ऍड तुम्हाला इथे भेटून जातील। तर तुम्ही इथं इरेज करू शकता किंवा डिलीट सुद्धा करू शकता। या प्रकारे 2 ऑप्शनसाठी मी 2 लीफ वगैरे दिलेले आहेत, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि यानंतर अजून 2 लीफ वगैरे ऍड केलेले आहेत, हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता। बट मी इथं हे 2च लीव्ज इथे ऍड केलेले आहे।
नंतर डाऊन साईडला जर तुम्हाला नेम ॲड करायचं असेल तर हे सिंपल एडिटेबल आहे. टेक्स्ट जे आहे पूर्ण एडिटेबल आहे. इन्फिनिटी नावाचं फॉन्ट आहे किंवा या जागी तुम्ही पॉपनिस किंवा श्रीलिपी 3690 फॉन्ट सुद्धा इथे यूज करू शकता. खूप बेस्ट ऑफ बेस्ट फॉन्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. पीक वगैरे तुम्ही अशा प्रकारे यूज करा. बॅक साईडला मी एक सर्कल ॲड केलेला आहे आणि अशा प्रकारे वरच्या साईडला अशा प्रकारे क्वाइट्स वगैरे ॲड केलेले आहे. आणि नंतर डाऊन साईडला जर आलो, डाऊन साईडला आपलं काम असतं इफेक्ट देण्याचं, जे ब्लेंडिंग मोडमध्ये मी थोडंसं इफेक्ट दिले, लाईट वगैरे ॲड केली आहे. तर हे सर्व एडिटेबल आहे, सर्व तुम्हाला PHD फाईलमध्ये भेटून जातील. या अशा प्रकारे हीच क्वाइट्स मी इथं काय केलेले आहे, ब्लेंडिंग मोडमध्ये ओव्हरलेमध्ये इथे ॲड केलेली आहे. अशा प्रकारे आपली पहिली PHD फाईल मी आपली बनवून झालेली आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या PHD फाईलकडे. ही सुद्धा PHD फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही डाउनलोड करा. दोन्ही फाईल आपण एकत्र दिलेल्या आहे. आता या फाईलमध्ये सुंदर आणि लाईट डिझाईन केलेली आहे. आपण आधीवाली PHD फाईल पाहिली ती पूर्ण डार्क डिझाईन होती. आता ही जी PHD फाईल पाहतो ही पूर्ण लाईट डिझाईन आहे. आता कशा प्रकारे क्रिएट केली मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये ओपन करून सांगतो. डिझाईन तुम्हाला बघून तर कळलं असेल कशा प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केलेले आहेत. सुंदर अशा प्रकारे टेक्स्टला तुम्ही ट्रीला जर अशा प्रकारे ट्रीला जर पाहिलं तर वरच्या साईडनी ब्लू इनर शॅडोचा इफेक्ट मी इथे अप्लाय केलेला आहे. बाकी लिप्स वगैरे इकडून ॲड केले, बट मी तुम्हाला एक एक लेअर ओपन करून दाखवतो कशा प्रकारे मी डिझाईन जी क्रिएट केलेली आहे. आता आपण येऊया एंडिंगच्या लेअरकडे. या इमेजची साईज सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. या इमेजची साईज 8x10 250 रिझोल्युशन आहे. ज्यावेळेस तुम्ही JPG सेव्ह करता इथूनच तुम्हाला रिझोल्युशन जे वाढवायचं असते. 450 रिझोल्युशन करा आणि तुमची जी JPG फाईल आहे ती HD क्वालिटीमध्ये सेव्ह करा. ठीक आहे. आता इथे मी काय केलं आहे, फ्री पी करून स्काय बॅकग्राऊंड यूज केलेला आहे. आता हा स्काय बॅकग्राऊंड थोडासा डाऊन साईडने तुम्ही पाहिलं तर इरेज केलेला आहे इथे. आणि याला मी काय केलेलं आहे, फिल्टर गॅलरीचा इफेक्ट वगैरे ॲड केलेला आहे. ठीक आहे. आणि वटपौर्णिमा अशा प्रकारे मी इथं काय केलेलं आहे, बॅक साईडला म्हणजे हे एंडिंगला काम केलेलं आहे. पूर्ण डिझाईन प्रॉपर सेट केल्यानंतर एंडिंगला हे मी टेक्स्ट ॲड केलं आहे. त्याला ओव्हरलेमधून डाऊन साईडला थोडंसं एरेज केलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. नंतर ट्री ॲड केलेला आहे. द ट्री थोडासा वेगळा ॲड केलेला आहे. दोन्ही साईडला जर पाहिलं तर ट्री वेगवेगळे आहे. इथं फक्त वडाचा जो ट्री असतो तो फक्त इथे सिंपल घेतला आहे. त्याला इफेक्ट दिलेला आहे. वरच्या साईडने जर पाहिलं तर एक स्क्रीन लेन्सचा इफेक्ट दिला आहे. थोडासा प्रकाश वगैरे त्यात पडलेला आहे आणि इनर शॅडोचा इफेक्ट इथे दिलेला आहे, जास्त काही केलेलं नाही. आणि जे टेक्स्ट मी वरच्या साईडला ॲड केलं आहे अशा प्रकारे ग्रेडियंटचा वापर केलेला आहे. ग्रेडियंट मी तुम्हाला सांगितलं की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, जाऊन तुम्ही डाउनलोड करा. ट्रीच्या बॅक साईडला आपण अजून एक अशा प्रकारचा एक लेन्स ॲड केलं आहे. हे ट्री लेन्स इथे ॲड केलं आहे. अजून एक लेन्स आपण बॅक साईडला ॲड केलेलं आहे. थोडंसं मिडलला ॲड केलेलं नाही आहे, थोडंसं काय केलेलं आहे लेफ्ट साईडला आपण ॲड केलेलं आहे. स्काय वगैरे मी बघा बॅक साईडला हे काम केलेलं आहे. स्काय वगैरेचा इफेक्ट थोडंसं मारला. जर हाईड केलं तर थोडंसं काय करत आहे, आपल्याला थोडंसं डार्क दिसतंय, पण मी थोडंसं लाईट करण्याचा प्रयत्न केलाय. स्कायला मी काय केलेलं आहे, बॅक साईडला ॲड केलेलं आहे. त्यानंतर जे टेक्स्ट असेल, जे सर्वंगून अशा प्रकारचे टेक्स्ट असेल, हे टेक्स्ट मी जास्तीत जास्त पॉपनिस नावाचे फॉन्ट यूज करतो. त्यात व्हेरिएशन्स असतात खूप, ते व्हेरिएशन्स मी तुम्हाला दाखवतो. जसं की मीडियम जे व्हेरिएशन्स असतात ते मी यूज केलेलं आहे. सेमी बोल्ड या इथपर्यंतच मी जास्तीत जास्त त्या टेक्स्टला यूज करतो. बट आता सध्या मीडियमचा जो व्हेरिएशन्स आहे तो यूज केला आहे. इथं रेग्युलर सुद्धा वापरू शकता, अजून भारी दिसेल, म्हणजे पातळ फॉन्ट एकदम. नंतर डाऊन साईडला जर पाहिलं तर निमित्त माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा. आणि ही अंडरलाईनचा ब्रश आहे. तुम्ही जर ब्रशच्या वेबसाईटवर गेला तर अंडरलाईन ब्रश टाकलं तर सिंपल आहे, तुम्हाला तिथं भेटून जातील. जास्तीत जास्त प्रकारचे अंडरलाईन ब्रशेस वगैरे अवेलेबल आहे तिथे. आणि हे लिफ वगैरे मी दोन्ही साईडला ॲड केलं, डेकोरेशन्स टाईप. याला आपण डेकोरेशन म्हणू शकतो. जे काय तुम्ही साईडने ॲड करशाल त्याला डेकोरेशन, किंवा हे सर्कल वगैरे मी ॲड केले अशा प्रकारे. हे सर्कल याला तुम्ही डेकोरेशन म्हणू शकता. हे तुम्ही एंडिंगला काम करू शकता, जिथे तुम्हाला जागा अवेलेबल असते. ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इथं जागा आहे तर इथं तुम्ही काही थोडंसं डिफरंट टाकू शकता. बट सिंपल मॅटिक तुम्हाला जर ठेवायचं असेल तर अशा प्रकारचे डेकोरेशन तुम्ही इथं करू शकता. नंतर इथं तुम्ही टेक्स्ट थोडंसं लिफ वगैरे इथं ड्रॉप शेडो देऊ शकता. इथे या लिफला तर इथं मी दिलेला नाही आहे. आणि अशा प्रकारे या साईडला सुद्धा मी लिफ वगैरे ॲड केलेला आहे. आणि बाकी डाऊन साईडला तुम्ही पाहिलं ते फोटो आणि टेक्स्ट. तर टेक्स्ट तुमचा जो आहे कलर मॅचिंग झाला पाहिजे तुमचा, तर कलर कॉम्बिनेशन झालं पाहिजे टेक्स्टचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली दोन्ही PHD फाईल मी तुम्हाला प्रॉपर समजून सांगितलेली आहे की आपण कशा प्रकारे डिझाईन जी आहे पूर्ण
क्रिएट केलेली आहे. तर दोन्ही पीएचडी फाईल तुम्हाला PLP फाईल असेल, पीएचडी फाईल असेल किंवा या डिझाईनचे मटेरियल असेल, पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जाऊन तुम्ही डाउनलोड करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण वटपौर्णिमेचे 2 सुंदर आणि प्रोफेशनल बॅनर डिझाईन मी तुम्हाला दाखवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि अशाच फोटोशॉप बॅनर एडिटिंग ट्युटोरियलसाठी आपल्या चॅनलला आत्ताच जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन आणि भन्नाट ट्युटोरियलमध्ये.